गुड मॉर्निंग गाईज. मी आता उठलेले आहे. नमस्कार, मी कोकण कन्या सुचेता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि डेली ब्लॉगमध्ये. कालच इंस्टाग्रामला स्टोरी टाकली होती की डेली ब्लॉग बनवू का, तर 100% लोकांच्या कमेंट आल्या आहेत डेली ब्लॉग बनव. सो मी त्या लोकांसाठी तर बनवते, पण स्वतःसाठी देखील बनवते, कारण मी डेली ॲक्टिव्ह राहीन. आणि आता पावसाळा येणार आहे आणि माझ्या आवडीचा विषय आहे, खूप जवळचा विषय आहे. मला खूप जास्त पावसाळा आवडतो. म्हणजे मी कुठे गेले तर मी तुम्हाला त्या गोष्टी शेअर करू शकेल आणि तुमच्यासोबत कनेक्ट राहील, म्हणूनच मी डेली ब्लॉग सुरू करते. सो सपोर्ट करत राहा. थोडे थोडे सुरुवातीला प्रॉब्लेम्स येतील, थोडे कमी लोक बघतील, नंतर थोडे जास्त लोक बघतील आणि मग बघत राहतील. पण लोकांसाठी नाही, स्वतःसाठी ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी डेली ब्लॉग सुरू करते. सो आजच्या दिवसामध्ये मी जे काय करणार आहे तुम्हाला मी दाखवतेच. डेली उठल्यानंतर माझं नेहमीचं रुटीन असं, सकाळी उठल्यानंतर डब्बा बनवणं. आज सॅटरडे आहे तर डब्बा, भावाला सुट्टी असल्या कारणाने मी काही चपाती भाजी बनवणार नाही आहे, मी डाळ भातच बनवणार आहे आणि तेच मी सुद्धा घेऊन जाणार आहे. सो तुम्हाला मी दाखवते. तर आत्ता मी कुकर लावलं आहे डाळ भाताचा आणि माझ्या आवडत्या शेवग्याच्या शेंगा, म्हणजे आम्ही कोकणातील लोक डांबे बोलतो याला, तुम्ही काय बोलता मला सांगा. आणि कालचं चिकन उरलं होतं ते मी गरम करून ठेवलं आहे, कारण का शनिवार आहे. थोडा भात होता तो सुद्धा गरम केला आहे. सो असं हे माझं जेवण. आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते, म्हणजे सकाळची कामं काय असतात. रात्रीचे कपडे धुते, ते कपडे सुकत घालायचे, भांडी माझी रात्रीची असतात ती लावायची, बरंच काय काय कामं असतं. सो मी कामं आटपून घेते आणि माझी तुळस, हिला बघितलं की मला प्रसन्न वाटतं. तुम्हाला मी नंतर दाखवते. ही आहे माझी तुळस. मला खूप छान वाटतं सकाळी सकाळी तिला पाहिल्यानंतर. आता अंघोळ तर झाले, तर तुळशीला पाणी घालून घेते. थोडंच पाणी घालते कारण खाली पडतं. संध्याकाळी पण मी घालते पाणी तिला. वाव. आणि बाहेर इतकं ऊन पडलं. ही मी मखमल लावली होती पण ती सुकली, तिच्यावरचे मी गोंडे वगैरे बरेच वेळा आपल्या देवाला वाहिले होते. आता मी जरा देवपूजा करते. आता मी जरा देवपूजा जरा वाचते, पुस्तक वाचते आणि मग ऑफिसला जायची तयारी करते. फायनली माझी डाळ रेडी झालेली आहे. मला अशी ना डांबे टाकून डाळ खूप आवडते मस्तपैकी. आणि भात, आम्ही कोकणी माणसं भात डाळशिवाय राहूच शकत नाही. मस्त डाळ झाली आहे. वाव. आता बंद करते. सगळी माझी कामं आवरलेली आहेत आणि मस्तपैकी मी रेडी झालेली आहे. इतकं मस्तपैकी नाही पण झाले रेडी. आणि तुम्हाला मी दाखवते, मी कधी कधी आहे ना डिटॉक्स वॉटर बनवते. असंच वीकमधून एकदा किंवा दोनदा आहे ना मी डिटॉक्स वॉटर बनवते. असं जरा ट्रेंड फॉलो करण्यासाठी नाही, पण हेल्थसाठी. सो अशा प्रकारे रेडी झालेले आहे. आता मी निघते ऑफिसला जायला. बाय बाय. सो फायनली मी ऑफिसला जायला निघाली आता. बसमधून फायनली उतरली आहे. आता मी चालले ऑफिसला. ऑफिसमध्ये जाऊन मस्तपैकी काम करणार आणि त्याच्यानंतर मग बघूया, जे काय करेल शेअर करेलच. सो व्हिडिओ बघत राहा पुढेपर्यंत. ऑफिसला तर पोहोचले मी. आता ऑफिसची साफसफाईचं काम चालू आहे. मस्तपैकी डिटॉक्स वॉटर पिला आल्या थोडंसं बरं वाटलं आणि माझी इथे जागा आहे, मस्त हवा लागते. इथे आलो ना मस्त हवा लागते. सो फायनली मी माझं ऑफिसचं काम सुरू करेन आणि मग काम झाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा घरी रेग्युलर टास्क सुरू. सो चला आता मी ऑफिसचं काम करते. जय श्रीराम. मी मस्तपैकी काय आणली होती, शेवपुरी. तर अशा प्रकारे फायनली मी घरी आलेली आहे. आजचा दिवस असाच होता आणि
सकाळचाच डाळ भात तसंच आहे, त्यामुळे जेवण करण्याची मला गरज नाही आहे. सो आजचा हा व्लॉग इथपर्यंतच आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.